नमस्कार मित्रांनो, सावळ्याची जणू सावली 19 नोव्हेंबर प्रोमध्ये भैरवीचं टेन्शन जातं. जगन्नाथ म्हणतो, या तुम्ही या. एकनाथ म्हणतो, हे काय लगेच निघतो आणि सगळ्यांना म्हणतो, चला चला पटकन बसा गाडीत. सगळे गाडीत बसतात, पण गाडी काही चालू होत नाही. एकनाथ म्हणतो, काय झालं दादा? ड्रायव्हर म्हणतो, बघतो आणि बोनट खोलतो, पण गाडी काही चालू होत नाही. कानू म्हणते, मी काय म्हणते हे राहू द्या, आपल्याला लय उशीर होईल, लग्नाचा मुहूर्त निघून जाईल, आपण लगोलग जाऊया की रिक्षाने. रिक्षा म्हटल्यावर जयंतीचा मूड जातो. कानू म्हणते, उशीर व्हायला नको. एकनाथ म्हणतो, मला पण तसंच वाटतंय. इकडे अस्मीची गाडी लग्नाच्या ठिकाणी येते. ती सगळीकडे नजर टाकते. ते डेकोरेशन, तो थाटमाट, ते बघून अश्मी बघतच राहते आणि इकडे तिकडे न बघता आज जायला लागते. पण ऐश्वर्या तिला खोकून खुणवते. अस्मी तिच्याकडे बघते, तिचा चेहराच पडतो. जगन्नाथ एकाला म्हणतो, 20-25 मिनिटात निघ. तो म्हणतो, ठीक आहे सर. जगन्नाथने लग्नाच्या ठिकाणी कॅमेरे लावलेले असतात आणि तो घरात बसून 2-3 लॅपटॉपवर सगळं बघत असतो. जयंती समोरच्या गाड्यावर जाते आणि खात बसते. कानू म्हणते, अहो बघा ना, किती उशीर होणार. एकनाथ म्हणतो, बघतो आणि ड्रायव्हरला विचारतो, किती उशीर लागणार आहे. काय 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 प्रॉब्लेम काय आहे? ड्रायव्हर म्हणतो, क्लचचा प्रॉब्लेम वाटतोय. जगन्नाथ ज्या माणसाला फोन करून सांगतो, तोच हा ड्रायव्हर असतो. 20-25 मिनटं त्याला टाईमपास करायचा असतो. तिलोत्तमा मनापासून पूजा करत असते. आता तिचा फोन सारखा वाजतो, पण जगन्नाथ तिला पहिलेच बोललेला असतो की फोन घ्यायचा नाही आणि मुख्य म्हणजे कोणाशीही बोलायचं नाही, म्हणजे मुळात तुम्ही बोलायचंच नाही. त्यामुळे तिलोत्तमा फक्त फोनकडे बघते आणि पुन्हा पूजेला लागते. आता बघूया होणार का जगन्नाथचा धमाका आणि सावली होणार का सारंगची बायको? हे बघण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.